काही दिवसापूर्वी चेहऱ्यावरती अशी वांगाचे डाग दिसू लागले आणि हळूहळू चेहरा डल काळसर होत होता, त्यासोबतच स्किन लूज होत होती आणि मी एक घरगुती उपाय केला ज्यामुळे आता माझ्या त्वचेमध्ये तुम्ही फरक बघू शकता। चेहरा खूप छान उजळला आहे, सर्व डाग निघून गेले आणि लूज झालेली त्वचा देखील टाईट झाली आणि हे सर्व शक्य झालं या पॉवरफुल घरगुती उपायाने, जे की आपण घरातीलच वस्तू वापरून बनवणार आहोत। फक्त व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल आणि पिंपलचे डाग म्हणा, वांगाचे डाग किंवा आलेला काळवटपणा सर्व निघून जाईल। चेहरा खूप छान उजळेल, नितळ त्वचा होईल। फक्त 100% रिझल्टसाठी पूर्ण या प्रोसेसला फॉलो करावं लागेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला इथे लागणार आहे दही। अगदी आपल्याला थोडंसं इथे दही घ्यायचं आहे, साधारण 1 चमचा, आणि दही छान असं आपण फेटून घेणार आहोत। घरचं दही घ्या किंवा मार्केटचं विकत पॅकेटचं जे दही असतं ते जरी घेतलं तरी चालेल, आणि आंबट नसेल तरी काही हरकत नाही, पण दही इथे आपल्याला नक्की वापरायचं आहे। थोडंसं तर आंबट असतंच, जास्त नसेल तरी चालेल। आणि यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे मध बघा, इथे आपल्याला साधारण 1 चमचा घ्यायचा आहे आणि या दह्यातच मध टाकून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करणार आहोत। इथे जे मध आहे ना, त्याला अजिबात स्किप करू नका, मधाचा नक्की वापर करा। मध हे आपल्या स्किन ला खूप छान नितळ बनवण्याचं काम करतं। त्यासोबतच स्किनचे जे पोर्स असतात ते एकदम असे ओपन झालेले असतात, त्याला बंद करण्याचं देखील हे काम करतं। त्यासोबतच स्किन टाइटनिंगचं काम देखील मध करतं, त्यामुळे नक्की ते वापरा। आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बेसन पीठ। इथे आपल्याला बेसन पीठच वापरायचं आहे, याऐवजी कोणतंच पीठ तुम्ही वापरू नका, कारण की बेसन पिठाचे भरपूर फायदे आहेत। जसे की त्वचेचा रंग उजळण्यासाठी किंवा स्किनला टाईट करण्यासाठी आपल्याला बेसन पीठ इथे खूप फायदेशीर ठरतं। तर अगदी 1 चमचा बेसन पीठ यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघितला ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद, अगदी चुटकीभर थोडीशी हळद घ्यायची आणि यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे। जसे की आपल्या स्किनमध्ये पिंपल्स असतील, त्वचेवरती पिंपल्स असतील, तर त्यामुळे काय होतं, इन्फेक्शन झाल्यासारखं होतं, त्याला कमी करण्याचं काम हळद करते। त्यामुळे इथे आपल्याला हळद नक्की वापरायची आहे। बऱ्याच जणांना भरपूर क्रीम ज्या आहेत त्या सूट होत नाहीत, पण हा असा उपाय आहे जो की सर्वांना सूट होईल, कारण की अगदी बेसिक घरातीलच नॅचरल गोष्टी आपण वापरत आहोत। आणि इथे आपल्याला फक्त 2 थेंब इथे टाकायचं आहे लिंबू, जास्त टाकायचं नाही, फक्त 2 थेंब लिंबू टाकायचं। नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून लिंबाचा इथे वापर होतो, यामुळे आपली त्वचा उजळते आणि छान आपल्याला ब्लीच सारखा अगदी नॅचरल ग्लो इथे मिळतो। यानंतर बघा, आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल, म्हणजे 2 थेंब फक्त कोकोनट ऑइल टाका, जे की आपल्या स्किनला मॉइश्चर देण्याचं काम करतं। आणि हे सर्व असं टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। हे तर आपण बनवलेच आहे, त्यासोबतच तुम्हाला एक मी एक्सरसाइज दाखवणार आहे, चेहऱ्याची मालिश दाखवणार आहे, जी की तुम्हाला स्किन टाइटनिंगमध्ये आणि चेहऱ्याला उजळ नितळ बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल। ते आपण शेवटी बघणारच आहोत। त्या अगोदर बघा, हे कसं लावायचं आणि किती वेळ ठेवायचं काय, हे सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, आपल्याला असं नाही की खूप असा जाड थर द्यायचा आहे फेस पॅक सारखा, अजिबात नाही, अगदी पातळ याला लावायचं आहे। म्हणजे बघू शकता, एका ठिकाणी असं लावायचं, जे की थोडं ट्रान्सपरंट सारखंच वाटतं, दिसूनही येत नाही की लावलेलं आहे म्हणून, पण हे असंच लावायचं आहे। जर जाड थर दिला तर त्यामुळे काय होतं, स्किन आपली छान उजळेल, डाग निघून जातील, पण स्किन टाईट होत नाही। पण स्किन टाईट करण्यासाठी इथे आपण याला असं पातळ लावायचं आहे आणि यामुळे काय होतं, स्किन अशी अप होते आणि हे आपल्याला हे लावल्यानंतर जाणवतं देखील आणि खूप छान फ्रेश वाटतं। त्यासोबतच जसं आता तुम्ही बघू शकता, माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकही डाग दिसणार नाही पिंपलचा किंवा वांगाचा, पण या अगोदर मला खूप जास्त त्रास होता। अगदी मी भरपूर काही ट्राय केलं, पण फरक काही जाणवत नव्हता, पण या उपायाने मला खरंच खूप छान रिझल्ट मिळाला, जे की तुम्ही आता चेहऱ्यावरती बघू शकता। याला आठवड्यातून किती वेळा लावायचं, किती वेळ चेहऱ्यावरती ठेवायचं, हे सर्व डिटेलमध्ये आपण बघणारच आहोत। त्या अगोदर स्किनसाठी तुम्हाला हा उपाय खूपच कामी येणार आहे, पण इंटिमेट पार्टचं काय, तिथे इन्फेक्शन होतं किंवा बॅड ऑर्डर येते, त्यासोबतच खूप जास्त स्किन ड्राय होते, इचिंग होते, इन्फेक्शन होतं। त्यासोबतच महिलांना डिलिव्हरी नंतर भरपूर शरीरामध्ये बदल जाणवतात, जसे की वजायनल एरिया लूज होणे, स्किन लूज होणे। महिलांना येणाऱ्या अशा प्रकारच्या काही समस्यांवरती मी घेऊन आलेली आहे खूपच बेस्ट असं सोल्युशन, इफेक्टिव्ह प्रोडक्ट, जे की 100% नॅचरल आहे। एव्हरटीनचं योनी लाईफ रिव्हायटलायझिंग इंटिमेट जेल, जे की तुम्हाला या सर्व प्रॉब्लेम्स पासून सुटका मिळवून देईल। याला वापरणं देखील खूप सोपं आहे। हात स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यासोबतच इंटिमेट एरिया देखील व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा। त्यानंतर बोटावरती थोडंसं आपल्याला हे लावायचं आहे। आपण याला अप्लाय करणार आहोत इंटिमेट एरियावरती
अशा प्रकारे प्रेस केलं की इथे हे जेल निघतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे अप्लाय करायचं आहे। एकदा वापरून बघा, खूपच छान रिझल्ट मिळतो। बाकी इतर प्रॉब्लेम्स दूर होतातच, त्यासोबतच वजानल एरियाला टाईट करण्याचं काम देखील हे जेल करतं। फक्त प्रेग्नन्सी मध्ये आणि पिरियड्स मध्ये हे जेल जे आहे ते लावायचं अवॉइड करा। तुम्हाला जर हे एव्हरटीनचं योनी लाईफ जेल घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। आता बघा, आपण चेहऱ्यावरती जे लावलेला आहे पूर्ण असा पॅक, जे की 10 मिनिट आपल्याला ठेवायचा आहे। पातळ असा थर दिला होता, बघू शकता, असं दिसून येत नाही की आपण काही लावलेलं आहे, पण थोडंसं ओलसर असतानाच मी तुम्हाला आता दाखवते, थोडा चिकटपणा आलेला आहे आणि हे पूर्ण असं टाईट होत आहे, कडक होत आहे। हे लावल्यानंतर अजिबात बोलायचं नाही, लावून 10 मिनिट ठेवायचं। तुमच्या इकडे जर जसं थंडी असेल तर वाळायला वेळ लागू शकतो, थोडंसं सुकेपर्यंत हे चेहऱ्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला ड्राय करायचं आहे आणि एवढंच करून चालणार नाही, तर इथे आता आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल। तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश अशी त्वचा दिसत आहे, एकदम कोणतंच मेकअप नाही किंवा काहीच नाही, चेहरा धुवून देखील मी तुम्हाला दाखवला। त्यानंतर बघा, आपल्याला इथे घ्यायचं आहे खोबरेल तेल, अगदी 2-3 ड्रॉप असे घ्यायचे, 2-3 थेंब दोन्ही हातावरती असं लावायचं आणि अशा प्रकारे आपण चेहऱ्यावरती मसाज करायची आहे, मालिश करायची आहे आणि दिवसातून 1 वेळा तरी ही मालिश नक्की करा। आणि हे जो पॅक आहे आपण लावलेला तो आठवड्यातून 2 वेळा तरी नक्की लावा, तुमच्या त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतील, कमालीचा फरक जाणवेल। आणि या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरात लवकर मी त्याचे उत्तर देईल। आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत।